स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. उत्साही कार्यकर्ते रस्त्यावर उतरून कामाला लागलेत. अशात आगामी महापालिका निवडणुकीत निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्या महिलेनं आपल्याच पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली. नकुल भोईर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव. ते पिंपरी चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे ते पदाधिकारी होते. नकुल हे आपल्या पत्नीनं निवडणूक लढवावी यासाठी तयारी करत होते. त्यांचा पिंपरी चिंचवडमध्ये मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय होते. चिंचवड गाव आणि शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. साडी सेंटरचा त्यांचा व्यवसाय देखील होता. दरम्यान नकुल यांची पत्नी चैताली भोईर यांनी मध्यरात्री 2च्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने नकुल यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. नकुल हे चैतालीवरती वारंवार संशय घेत त्रास देत होते. त्यातून ही हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासातून समोर आले. चिंचवडमधील माणिक कॉलनी लिंक रोड परिसरात पहाटे 2:30 ते पावणे 3 वाजेच्या दरम्यान चैतालीनं नकुलचा खून केला. माहितीनुसार नकुल हे चैतालीवरती संशय घेत होता. यातच 23 ऑक्टोबरला भोईर पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाला. नकुल आणि चैताली यांना 5 आणि 2 वर्षांची 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं आत बेडरूममध्ये झोपली होती तेव्हा बाहेरच रूममध्ये नकुल आणि चैतालीमध्ये वाद झाला. संध्याकाळी देखील त्यांच्यामध्ये वाद झाला होता. मध्यरात्री 2 वाजता पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये खटके उडाले. यातूनच रागाच्या भरात चैताली यांनी नकुल यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत चैतालीला अटक केली. या प्रकरणी आता अधिकचा तपास सुरू आहे.